सर्व अध्यात्मप्रेमी भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन हो. भगवद्गीतानुसारी भागवत निरूपण अशा प्रकारचा आपण जो ज्ञानयज्ञ संपन्न करतो आहोत त्याच्यामधलं पुढचं निरूपण 5 झाले. 6वं निरूपण आज आपण करणार आहोत. या निरूपणाला सुरुवात करताना स्कंधाच्या भाषेमध्ये बोलायचं तर आज आपण स्कंध क्रमांक 4 याचं निरूपण करणार आहोत. याच्यापूर्वी स्कंध क्रमांक 1, स्कंध क्रमांक 2 आणि स्कंध क्रमांक 3 आपले पुरे झाले आणि आज 4थ्या स्कंधाला आपण सुरुवात करतो. एकंदर स्कंध 12 आहेत. त्यातला 12वा स्कंध हा परिशिष्टासारखा आहे. 11वा स्कंध हा श्रीकृष्ण आणि उद्धव या दोघांच्या संवादाचा आहे आणि त्याच्या आधी 10वा स्कंध हा भागवतात सगळ्यात मोठा आहे. सगळ्यात मोठा 10वा स्कंध, दशमस्कंध, कारण त्याच्यामध्ये श्रीकृष्णाच्या बाललीला, श्रीकृष्णाची वनक्रीडा, श्रीकृष्णाचे पराक्रम याच्यापासून महाभारतातलं श्रीकृष्ण जे कौरव विनाश करणारा इथंपर्यंत सगळं श्रीकृष्ण चरित्र हे भागवताच्या दशमस्कंधामध्ये आहे. महाभारतातही आहे, हरिवंश म्हणून आहे त्याच्यामध्येही आहे, पण भागवतात दशमस्कंधात सगळ्यात जास्त आहे. ते आपण दशमस्कंधाच्या वेळेला बघूया. आज आहे 4था स्कंध. आता 4थ्या स्कंधात मुख्यतः भगवान शंकरांची पत्नी ती म्हणजे पार्वती, या पार्वतीच्या एका अवताराची, ज्या अवताराचं नाव सती असं आहे, ती पार्वतीच आहे. पण या जन्मात या अवतारात तिचं नाव सती आहे. दक्ष प्रजापती हे तिच्या वडिलांचं नाव आहे. दक्ष प्रजापती, तिचं नाव सती आहे आणि पतीचं नाव शिवशंकरच आहे. आता प्रश्न असा की आपल्याकडं एकाच देवतेचे हे जे असे अवतार असतात, एकाच देवतेचे हे जे असे अवतार असतात, भागवतातून येतात, महाभारतातून येतात, पुराणातून येतात, याच्या मागं पुराण लेखन करणाऱ्या व्यासांची किंवा कोणीही पुराण करता असेल त्याची काही दृष्टी असते का? काही एक विचार असतो का? काही एक त्या अवतारांची निर्मिती, अवतारांची रूप स्वरूप वर्णिताना त्यांच्या मनात काही हेतू असतो का, उद्दिष्ट असतं का, असा मला स्वतःला प्रश्न पडला. आणि त्यातून आज 4थ्या स्कंधावर बोलताना म्हणजे सतीची कथा तुम्हाला सांगताना प्रथम तो मुद्दा सांगतो आणि मग सतीकडे जाऊया. आता तिचं त्यावेळेचं नाव अवतारातलं सती आहे, पण तुम्हाला मला कोणतं नाव माहिती आहे? तर तुम्हाला मला नाव पार्वती आहे. आता पार्वती हे नाव कसं आलं बरं? शिवशंकर म्हटलं की लगेच नाव काय आपण म्हणतो? पार्वती. पार्वती परमेश्वरौ जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ असं कालिदासानं म्हटलेलं आहे. जगाचे माता पिता कोण? जगतः पितरौ वंदे कोण? पार्वती परमेश्वरौ. नाथपंथ घेतला तर शिव आणि शक्ती, अध्यात्माच्या भाषेत पुरुष प्रकृती. पण आपण तिला पार्वती का म्हणतो? तर पार्वती म्हणायचं कारण ती हिमालय पर्वताची कन्या आहे म्हणून. आणि सगळ्या पर्वतांच्या मध्ये सगळ्यात मोठा पर्वत कोणता? तर भगवद्गीतेत विभूती योगामध्ये म्हटल्याप्रमाणे सगळ्यात मोठा पर्वत म्हणजे हिमालय. पर्वत म्हणजे तोच. बाकीचे पर्वत विंध्य असेल, सह्य असेल, त्यांना आपण पर्वत म्हणतो, आद्री म्हणतो,
पण पर्वत म्हणाल कुठला तर हिमालय. आणि त्या पर्वताची जी कन्या तिचं नाव पार्वती असणार. जनकाची कन्या तिचं नाव जानकी आहे की नाही, तसं पर्वताची कन्या तिचं नाव पार्वती. आता मी पुण्यात बोलतोय आणि तुम्ही सगळे पुणेकर ऐकताय. जरा गमतीने सांगतो. तुम्हा सगळ्यांना जी माहिती आहे ती पर्वती. हे पर्वती नाव कसं काय आलं बरं पेशवाईमध्ये? तर छोटी टेकडी तिला पर्वती नाव मिळालं. त्याच्यावर हरिहरेश्वराचं मंदिर आहे. आणि मुख्यतः नानासाहेब पेशव्याच्या कालखंडात राजकारणातून जरा विरंगुळा पाहिजे असला की शनिवारवाड्यापासून निघायचं आणि पर्वतीवर जायचं. पेशव्यांचा वाडा त्या ठिकाणी होता. तर छोटी टेकडी या अर्थानं पुणेकरांनी नाव दिलं पर्वती. तुम्हाला हेही माहिती आहे की पर्वतीच्या पायऱ्या चढणं आणि उतरणं आणि किती वेळा उतरायच्या आणि चढायच्या ही आपल्याकडं आपण इंग्रजी शब्द फिट आहोत की नाही, फिटनेस आपला आहे की नाही, याच्यावर सगळं गमतीचं बोलणं असतं. आता हे सहज मनामध्ये आलं म्हणून बोललो आणि पुण्यात आहे म्हणून बोललो. आता पुन्हा जाऊया पार्वतीकडे. आता माझा मुद्दा असा की जी कोणी पार्वती आहे त्या पार्वतीचे जे अवतार सांगितलेले आहेत ते कोणकोणते आहेत बरं? तर आता आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहोत तो सती अवतार एक आहे. दुसरं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कन्याकुमारी जी आहे, कन्याकुमारीचे देऊळ तुम्ही पाहिलं असेल. कन्याकुमारी, कुमारी कन्या ती कोण आहे? ती पार्वतीच आहे. आणि शिवशंकर आपल्याला पती मिळायला पाहिजे म्हणून ती तिथं उग्र तपश्चर्या समुद्र किनारी करते. पुन्हा भौगोलिक रचना बघा. मुलगी अमुक नवरा मला पाहिजे म्हणून समुद्र किनारी जाऊन बसलेली आहे. आणि तिचं आई वडील आणि माहेर कुठे आहे बरं? हिमालय. कुठं हिमालय आणि कुठं समुद्र. 3,500 किलोमीटर आजही आहे. अशा वेळेला तिथं जाऊन ती तपश्चर्या करते आहे. ती कन्याकुमारी आहे. हीच पार्वती प्रभू रामचंद्र जेव्हा दंडकारण्यामध्ये सीतेचं अपहरण झाल्यानंतर परमेश्वराचा अवतार असूनही दाशरथी राम असल्यामुळं हा सीते म्हणून शोक व्यक्त करताय. तेव्हा तुम्ही ज्याचं नाव घेता राम, तो हा असला कसला काय? पत्नी नाही दिसत म्हणून शोक व्यक्त करणारा, असा प्रश्न पडून शिवशंकरांना सांगून वेगळं रूप घेऊन सीतेचंच रूप घेऊन जी कोणी दंडकारण्यामध्ये आली, कथा एकनाथांची नंतर सांगतो, एकनाथांनी वर्णिलेली ती तुळजाभवानी आहे. ती सुद्धा पार्वतीच आहे. म्हणजे मुळात पार्वती, सती, कन्याकुमारी, तुळजाभवानी आणि या सतीचंच रूप तुमच्या लक्षात येईल. गुवाहाटी, आसाम, त्यात गुवाहाटीला जे सगळ्यात मोठं मंदिर आहे, शाक्त पंथाचं केंद्र आहे. शाक्त हा एक पंथ आहे, तंत्र मंत्र मानणारा पंथ आहे. त्या शाक्त पंथाचं सगळ्यात मोठं केंद्र, सगळ्यात मोठी देवी ती गुवाहाटीमध्ये कामाख्या या नावानं प्रसिद्ध आहे. म्हणजे एकच पार्वती भिन्न भिन्न अवतारात आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे होते. आणि या सगळ्यांची चरित्र बघितली तर मला एवढाच मुद्दा सांगायचा आहे की एकदा अवतार घ्यायचा म्हटलं, अवतरू म्हटलं, वरून खाली यायचं म्हटलं की विशुद्धातून शबलाकडे जाणं होतं, अशुद्धाकडे जाणं होतं. ते सत्वरजतमाचा प्रभाव दाखवण्यासाठी तर हे अवतार नाहीत ना. माझी शंका काय बघा. पुराणकारांनी या सगळ्या अवतारांचं चित्रण करताना मूळ एकच पार्वती, एकच शक्ती, पण हे सगळं रंगवत असताना कशा प्रकारे तिचं रूप असावं, स्वरूप असावं, स्वभाव असावा, वर्तन असावं आणि चारित्र्य असावं, यामध्ये सत्व रज तम हे जे त्रिगुण आहेत त्यांचा तर संदर्भ, त्यांचं तर अधिष्ठान, त्यांची तर बैठक त्यांच्या मनामध्ये नव्हती ना. आता हे जे माझं म्हणणं आहे
त्याला आपण पुरावे बघत जाऊया. ज्या सतीची कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती सती आपल्या वडिलांनाही नाकारून कन्येपेक्षा पत्नी म्हणून काही कर्तव्य पार पाडणार आहे. वडिलांनाही नाकारून, माहेरही नाकारून, कन्या म्हणून जे कर्तव्य किंवा हक्क आहेत ते सोडून पत्नी म्हणून जे कर्तव्य आहे ते ती करणार आहे. सत्व रज तमोमध्ये हा कुठला गुण तुम्ही ठरवा. आत्ताच मी तुळजाभवानीचा उल्लेख केला. का बरं पार्वतीच्या मनामध्ये यावं की आपले पतिदेव ज्याचं इतकं राम 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 म्हणून वर्णन करतायत तसा माणसासारखा कसा वागतोय. तो हा सीते म्हणून झाडामाडांना मिठी मारून तृणपाषाणांना जवळ करून शोक कसा काय करतोय. आणि म्हणून तर ती सीतेच्या रूपामध्ये ती हरवलीच नाही आहे. सीता अपहरण झालंच नाही आहे. मी आले ना सीता म्हणून अशी आलेली आहे. त्या कथा जास्त बोला नको, तो सगळ्यांना माहिती आहे. पण एकनाथांनी वर्णन मोठं छान केलं की ती सीता आहे जे पार्वती रूपात, सीता पार्वती रूपात आली आहे. ती खरी सीता नाही, ती पार्वती आहे हे दाखवण्यासाठी नाथांच्या भावार्थ रामायणात राम तिला असं म्हणतो, सीता रूप घेतलेल्या पार्वतीला म्हणतो की तू कोण आहेस. तू का आई. तू का आई. आई म्हणजे पार्वती. दिसते सीता, म्हणतोय मात्र तू का आई. आणि याच्यावरच नाथांची प्रसिद्ध ओवी येते. श्रीराम म्हणे तुका आई, तेच नाम लोकांच्या ठाई, अद्यापि राहिलेसे पाही, म्हणते तुकाई जगदंबा. रामानं तिला तू का आई म्हटलं. आता राम कुठल्या काळाचा. रामानं तू का आई म्हटलं. आणि गमतीनं बोलायचं तर राम आपला दंडकारण्य झाल्यानंतर बहुतेक मराठी शिकला. कारण संस्कृतमध्ये न बोलता तो मराठीत बोलतो. ज्यामुळे मराठी भाषा इतकी प्राचीन झाली जे ती अभिजात असावी की नाही याच्यावर कोणी वाद करायचं काही कारण नाही. नाथ सांगतात आपल्याला. राम म्हणे तुकाई, तेच नाम लोकांच्या ठाई, अद्यापि राहिलेसे पाही, तुकाई म्हणती जगदंबा. आणि काय घडलं बघा. एकदा पार्वतीला जगदंबा म्हटल्याबरोबर, तुळजाभवानी म्हटल्याबरोबर, तुकाई म्हणजे तुळजाभवानी म्हटल्यानंतर आपल्याकडे 3.5 शक्तिपीठांची कल्पना आली. आणि तीच तुळजाभवानी, तीच माहूरची रेणुका, तीच कोल्हापूरची अंबाबाई जगदंबा. तिचं नाव महालक्ष्मी पण आहे. महालक्ष्मीचा अर्थ वेगळा आहे. पण ती जगदंबा आणि सप्तशृंगी अर्ध, 3 प्रमुख, माहूर, तुळजापूर, कोल्हापूर हे 3 प्रमुख आणि सप्तशृंगी अर्ध. आणि सप्तशृंगीला जायला भक्ताला अडचण पडली म्हणून आपल्याकडे पुण्याला चतुशृंगी निर्माण झाली. हे लक्षात घ्या. जसं मागाशी पर्वती सांगितलं तसं चतुशृंगी. आपण पुणेकर अत्यंत भाग्यवान आहोत. कारण देवसुद्धा आपल्यासाठी इथे येतात असं आपल्या लक्षात येईल. तर ती चतुशृंगी, ती सप्तशृंगीच आहे. मुद्दा असा की कुठल्या सत्वरेच्या तमाथे बसवायचं तुम्ही ठरवा. कन्याकुमारी एक सांगितली, ही सांगितली, सती जे कामाख्या आहे तीही सांगितली. आणि मुख्य जर कोणती असेल तर ती म्हणजे शिवशक्तीमधली शक्ती. शक्तीपासून एक संप्रदायच निर्माण झाला, शाक्त, जो तंत्रमंत्रावर आधारलेला आहे. ह्या शाक्तपंथाचं सामर्थ्य इतकं वाढलं होतं की नाथपंथातला सगळ्यात मोठा माणूस, त्याचं नाव मच्छिंद्रनाथ, हा शाक्त संप्रदायाच्या जाळ्यात सापडला होता. आणि त्यांचा शिष्य असणाऱ्या गोरक्षनाथांना त्या मच्छिंद्रनाथांची सुटका करावी लागली. हिंदीतलं वाक्य तुम्हाला माहिती असेल, चलो मच्छिंद्र गोरख आया. कामाख्या, शक्ती, तुळजाभवानी, आत्ता सांगितल्याप्रमाणे सती आणि कन्याकुमारी.
एकाच अवतारामध्ये सगळं बघितल्यानंतर माझ्या मनात जो विचार येतो तो मी सांगितला की पुराणकारांना बहुतेक हे सगळे अवतार रंगवत असताना त्याच्यामध्ये मानवी आणून मानवीकरण त्यांचं होतं म्हणून सत्वरच्या तमाचा खेळ तर दाखवायचा नाही ना. आणि खेळ यासाठी दाखवायचा की माणसं सगळी आपण सत्वरच्या तमानं बांधलेलेच आहोत, त्याला इलाज नाही आहे. मग आपण कसं वागावं तर आपण कन्याकुमारीसारखं वागावं, आपण आता येणाऱ्या ते सतीसारखं वागावं. त्या सतीचा आदर्श बघू. कोण ही सती तर पार्वती. पण तिच्या आता या अवतारातल्या वडिलांचं नाव दक्ष प्रजापती असावं. आता हे नातं कसं आहे तर मुळामध्ये ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाचं मुलाचं नाव प्रजापती आणि त्या प्रजापतीच्या मुलांचं नाव इथं आहे दक्ष, दक्ष प्रजापती. हे पूर्ण नाव सांगायचं तर दक्ष प्रजापती ब्रह्मदेव असे आहे. आता आपल्या संबंध भागवतामध्ये 4थ्या स्कंधात सुद्धा सतीची कथा येते तेव्हा प्रश्नोत्तर रूपाने येते. म्हणून आता त्याला संदर्भ आठवा. विदुर आणि मैत्रेय यांच्यातला संवाद चालला आहे. मैत्रेय गुरु आहे, विदुर शिष्य आहे. आणि तो विदुर मैत्रेयाला प्रश्न विचारतोय आणि तो प्रश्नसुद्धा बघा किती मानवीकरण आहे, किती मानुषीकरण आहे, किती तुमचं माझं जीवन त्या ठिकाणी आहे. आणि प्रश्नच असा विचारला आहे की दक्ष प्रजापती यांची पत्नी, तिचं नाव आहे प्रसूती. दक्ष प्रजापती पती आणि पत्नी प्रसूती यांची कन्या म्हणजे सती. ती शिवशंकराशी विवाह झाला असताना असं काय घडलं की ज्यामुळं वडील दक्ष प्रजापती आणि शिवशंकर हा जावई, सासरा आणि जावई यांच्यामध्ये कमालीचं वितुष्ट निर्माण झालं, वैर निर्माण झालं. ती कथा काय आहे बरं असं प्रश्न विचारतोय विदुर मैत्रेयाला. खरं हा प्रश्न तुमच्या माझ्या मनातला आहे, जे भागवत ज्यांच्यासाठी लिहिले त्या भक्तांच्या मनातला आहे की काय हो, माणसांच्यात वैर असतं पण देवादिकांच्यात पण वैर असावं. का वैर असावं बरं, काय घडलं नेमकं, एक उत्सुकता ती विदुराच्या मनात पण आहे ना. म्हणून मैत्र्याला विचारलं की असं काय घडलं आणि म्हणून दक्ष प्रजापती आणि शिवशंकर यांच्यामध्ये भांडण झालं. मग आता कथा सांगायला सुरुवात केली की हा जो दक्ष प्रजापती होता तो तसा चांगला होता, ब्रह्मदेवाचा नातू, प्रजापतीचा मुलगा चांगला होता. पण नेहमीप्रमाणे दोष त्याच्यापाशी होता तो म्हणजे अहंकार. गरजेपेक्षा अधिक अहंकार त्याच्या मनामध्ये होता. अशा या प्रजापतीनं एकदा देवांच्या सभेमध्ये प्रवेश केला, इंद्राच्या देवांच्या सभेमध्ये प्रवेश केला. तेव्हा हा जो दक्ष प्रजापती, आता प्रजापती नाही, दक्ष प्रजापती, प्रथम ब्रह्मदेव प्रजापती, आता दक्ष प्रजापती, कोण सतीचे वडील. तर या दक्ष प्रजापतीनं इंद्रसभेमध्ये प्रवेश केला. तेव्हा दक्ष प्रजापती इतका तेजस्वी होता, इतका गौरवान्वित होता, इतका प्रभावशाली होता की त्यानं सभेमध्ये बसलेच सगळे प्रवेश केला. सगळ्या सभेला वाटलं की साक्षात सूर्यनारायण आला की काय. आणि समजा सूर्यनारायण तुमच्या माझ्या समोर आला तर सगळे लोक दिपून जातील ना, उत्थापन देतील ना, प्रणाम करतील ना. तसंच घडलं. ठरलेलं नव्हतं, काय दक्ष प्रजापती एवढा मोठाही नव्हता, पण दक्ष प्रजापतीचा एक प्रभाव असा पडला त्या सभेमध्ये की त्या ठिकाणी असणारे सगळे देवगण, ऋषीगण आणि कोणी असतील भक्तजन ते सगळे उठून उभे राहिले आणि ते उत्थापन दिलं. उठून उभा राहिला नाही तो एकच देव आणि तो म्हणजे महादेव. शिवशंकर काही उठून उभा राहिला नाही. का राहिला नाही? भागवतकाळ तुमच्या माझ्यासाठी सांगतात की शिवशंकर बसला होता सभेमध्ये, पण नेहमीच्या त्याच्या पद्धतीनं
तो मनात रामस्मरण करत होता, म्हणून तो नाम समाधित होता. म्हणून कोणी प्रजापती ठरतो तो त्याचा सासरा आहे. दक्ष प्रजापती सतीचे वडील आहेत. तर दक्ष प्रजापती आपले सासरे हे सभास्थानी आलेत. त्यांच्या प्रभावानं लोक उठून उभे राहिलेत याचा पत्ताच शिवशंकरांना नव्हता. ते आपले डोळे मिटून राम नाम त्याचा जप करीत होते. मानवी स्वभावासारखा देवांचा स्वभाव बघा. दक्ष प्रजापतीनं सगळे उठून उभे राहिले याच्याबद्दल आनंद तर मानलाच, पण पुन्हा एकदा सगळीकडे नजर फिरवली आणि त्याला दिसलं सगळे उठून उभे राहिलेत, फक्त दोघं राहिले नाही आहेत. खरं तर तिघं. कोण दोघं उभे राहिले नाही आहेत? तर ब्रह्मदेव आपले आजोबा, प्रजापती आपले वडील हे उठून उभे राहिले नाही आहेत उत्थापन द्यायला. ठीक आहे, आजोबा आहेत, वडील आहेत, पण नंतर नजर गेली तर आपला जावई जामात शिवशंकर तोही उठून उभा राहिला नाही. सासऱ्यांना प्रचंड राग आला दक्ष प्रजापतीला, आणि इतका राग आला की सभेमध्ये आपण आलोय, काही बोलायचं कारण नाही आहे, पण रागावलेला आणि अहंकारी असलेला दक्ष प्रजापती सगळ्यांना उद्देशून म्हणाला, देवजन हो, काही कारण नसताना तुम्ही सगळ्यांनी उठून मला उत्थापन दिलं, मी तुमचा आभारी आहे. पण काय औद्धत्य बघा, तुम्ही सगळे उठून उभे राहिलात खरे, पण ज्याला मी जावई म्हणतो, जावई म्हणजे पुत्रासारखा असतो, तो शिवशंकर मात्र उठून उभा राहिलेला नाही. खरं तर इतरांच्या लक्षात आलं नसेल तर ह्या सासऱ्यांनी लक्षात आणून दिलं इतरांच्या, की माझा जावई उठून उभा राहिला नाही. बरं, एवढं बोलून तर थांबावं की नाही? नाही. हा इतका रागावला होता की हा जावई मला पसंतच कसा नव्हता, आणि तरी माझ्या मुलीचा हा त्याच्या हातात कसा द्यावा लागला, हे सगळं त्याने सांगायला सुरुवात केली. अप्रयोजक, अप्रासंगिक असं बोलणं आहे. पण भागवतकार सांगतात, काय म्हणावं या दक्ष प्रजापतीनं, काही कारण नसताना सभेला सांगतोय, हा जावई ना माझ्या मुलीला न शोभणाराचा. माझी मुलगी कशी गायत्रीसारखी सुंदर, हरिणाक्षी, आणि काय करावं, माझा जामात मात्र अक्षरशः मरकट राज, आणि त्याच्या हाती माझी मुलीचा हात द्यावा लागला. खरं तर मी देणारच नव्हतो, पण ह्या ब्रह्मदेवानं म्हणजे माझ्या आजोबांनी, प्रजापती वडील आजोबांनी आग्रह धरला नातीच्या बाबतीत, म्हणून माझ्या सुंदर मुलीचा हात त्या मरकटरायाच्या हाती मला द्यावा लागला. आणि किती अहंकारी बघा, कोण कोणाला म्हणते बघा. सासरा म्हणतोय अहंकारी किती बघा, मी आलो तरी उठून उभा राहत नाही आहे. आता हे सगळे मी बोललो, तुम्ही म्हणाल दाता सर आपलं गंमत वाटण म्हणून आम्हाला सांगतायत, असं नाही आहे. मी संस्कृत श्लोकच सांगतो. गृहीत्वा मृगाक्षे वाक्षाः पाणिं मर्कटलोचनः प्रत्युत्थान अभिवादार्हे वाचा अपि अकृतः न उचितम. काय काय आहे? पाणिं मर्कटलोचन, लोचनः, मर्कटलोचनः माकडासारखे डोळे असणारा म्हणजे माकडच, त्याच्या पाणी म्हणजे हातामध्ये माझ्या मुलीचा हात द्यायला लावला, आणि माझी मुलगी कशी गृहीत्वा मृगाक्षे वाक्षाः इव अक्षाः. मृगाक्ष म्हणजे मृगनयना, माझी मुलगी मृगनयना, हा मात्र मर्कटराज, त्याच्या हातात हात द्यायला लावला. तसलाच तो प्रत्युत्थानम, मला उठून उभं राहून नमस्कार करायला पाहिजे की नको? अभिवादार्हे, मी अभिवादन करायला योग्य आहे, उठून उभं राहिलं पाहिजे, प्रणिपात केला पाहिजे. बरं जाऊ दे, जरा बोलावं तरी काहीतरी. वाचा अपि अकृतः नोचितम, तोंडांतरी जरा नमस्कार वगैरे म्हणावं की नाही. उठलं तर उठलं तर दाखवावं थोडंसं, नमस्कार नमस्कार वगैरे म्हणावं की नाही. वाणी नाही, उत्थापन नाही, आदर नाही, हा असलाच. आता भागवतकर आणखी सांगतात, एवढं बोलून तरी थांबावं की नाही. अगोदर खरं हे आपल्या घरातलं कशाला सगळ्याला सांगायला पाहिजे, पण माणसाला राहत नाही ना. दक्ष प्रजापती राहवलं नाही, आणि कुठेतरी इतकं बोलायला सुरुवात केली की हा जो मर्कट राज आहे हा उत्थापन देत नाही, हे बरोबरच.
आता भागवतकार जरा मुद्दाम सांगतायत हे बरोबरच, कारण हा माझा जावई कसला बरं. आता गंमत सगळी बघा आणि मग मी तुम्हाला वेगळं सांगतो. हा कसला जावई बरं, तर यानं सर्व कर्म धर्म सोडलेला आहे, यानं अंगाला राख बसलेली आहे, याचा रहिवास स्मशानामध्ये असतो. असल्या अपवित्र व्यक्तीला मी माझी मुलगी देणारच नव्हतो, पण ब्रह्मदेवाने आग्रह केला म्हणून मला संमती द्यावी लागली. माझं चुकलंच. आत्ताच याचं वर्तन बघा, किती उद्धटपणा, साधं उठून नमस्कार सुद्धा करत नाहीये. आता याला मी शापच देतो, पण हातामध्ये जल घेऊन त्यानं शाप द्यायची तयारी सुरू केली. इतकं भागवतात आहे. आता एवढं सांगून तुम्ही आपण विचार करूया, हे सगळं तो बोलतोय हे खरं आहे का? म्हणजे भस्म लावणारा, स्मशानामध्ये राहणारा, जटाभार वाढवणारा, भूत खेत वेताळ हे ज्याचं सैन्य असा शिवशंकर खरंच आहे तो असा? विचार करा. शंकराचं नावच मुळी शंकरोती सहा शंकरहा. शं म्हणजे कल्याण. जुन्या काळामध्ये पत्रव्यवहारामध्ये आता आपण बाकी सर्व ठीक असं लिहितो ना, तसं पूर्वी फक्त शम लिहायची पद्धत होती. शवर अनुस्वार. नुसतं शम लिहिलं की कल्याणमस्तु. शंकरोती सहा शंकरहा. आणि गंमत बघा, जो अमंगलाला मंगल करतो तो शंकर आहे, आणि अमंगलामध्ये उतरल्याशिवाय मंगल करता येत नाही. स्मशानाकडून मरणाची आठवण ठेवली की जीवनाचं कौतुक वाटतं. भूता खेताना सुद्धा आपल्याला वश करावं लागतं, तेव्हा त्याचा मुलगा विघ्नहारता होऊ शकतो. गणपती सुखकर्ता म्हणून आपण नाही त्याचं कौतुक करत, केलंही नसतं. सुखकर्ता नंतर लगेच दुःखहर्ता. वार्ता विघ्नाची नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची, असं आहे ना. मग ज्याचा मुलगा विघ्न हारताय, जो शंकरोती सहा आहे, जो नटराज आहे, जो सगळ्या कलांचा स्वामी आहे, ज्याला स्त्री पुरुषांची समानता कळते म्हणून तो अर्धनारी नटेश्वर आहे, तो शंकर शिव आहे. शिवशक्ती, तो आदिनाथ आहे. हे सगळं आमचा सासरा विसरला आणि काय म्हणायला लागला, काय ह्याला मुलगी देऊन मी चुकलोच, आणि काय करू इच्छितो, हातामध्ये पाणी घेऊन शाप देतो. आता भागवतातलं समाज जीवन बघा, भागवतातलं समाज जीवन. काय शाप दिला बरं, तर हातामध्ये शाप घेऊन तो पाणी सोडून शाप देतोय जल तर्पण करून, की याच्या पुढं कुठल्याही यज्ञामध्ये अन्य देवांच्या बरोबर शिवशंकराला समभाग हवी मिळणार नाही. यज्ञामध्ये देवांच्या नावानं आहुती टाकतात ना, यज्ञाय स्वाहा, इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा असं टाकतात ना, तसं शिवशंकराय स्वाहा असं म्हटलं जाणार नाही. हा सगळ्यात मोठा अपमान आहे. पण हा अपमान सासऱ्यांनी जावयांचा केला, आणि दक्ष प्रजापतीची शापवाणी ऐकून सुद्धा रामनामामध्ये तल्लीन असणाऱ्या शिवशंकरांचा काही फरक पडला नाही. तिथं त्या सभेमध्ये सती नव्हती. नंतर तिला आपल्या नवऱ्याचा अपमान कळला, पण असा अप्रत्यक्षपणे कळलेल्या अपमानाचं कितपत काय झालं ते नंतर तुम्हाला सांगतो. डोळ्यांनी बघणं आणि कानाने ऐकणं यात फार फरक आहे. सती नव्हती त्या ठिकाणी. एवढा मोठा अपमान झाला, पण शिवशंकरांना काही जाणवलं नाही. ते निर्वैर राहिले. मग हा शिवशंकर शांतपणे यज्ञ मंडपातून निघून गेले. प्रजापतीनं त्या देवसभेमधून बाहेर जाणं पसंत केलं, आणि पसंत करून शापवाणी दिलेला तो दक्ष प्रजापती आपल्या घरी परत गेला. इथून सासरा दक्ष प्रजापती आणि जावई शिवशंकर या दोघांच्या मध्ये कायमची मनामध्ये आढी बसली. एक प्रकारचं वैर निर्माण झालं. प्रजापती अहंकार सोडायला तयार नव्हता, शिवशंकरांच्या बाबतीत सौम्यपणानं वागायला तयार नव्हता. झालं ते झालं, शाप दिला, आता उशाप दिली आणि परत घेऊया असंही विचार करायला तयार नव्हता.
आणि त्याच्यामध्ये आणखीन एक भर पडली. ती भर अशी की ब्रह्मदेव, त्याची मुलं प्रजापती, म्हणजे एकच नाही बरीच मुलं समजूया. त्या प्रजापतीचा एक मुलगा दक्ष प्रजापती. तर या प्रजापतीनं आपली सगळी जी मुलं असतील दक्ष प्रजापतीसारखी, त्याच्यामधल्या एकाला आपला उत्तराधिकारी नेमलं आणि ते नेमकं दक्ष प्रजापतीला नेमलं. ब्रह्मदेव, प्रजापती, दक्ष प्रजापती. आता ब्रह्मदेवापासून प्रजापतीपासून जो काही अधिकार असेल तो उत्तराधिकारी कोण झाला? दक्ष प्रजापती. पूर्वी तो नुसता नावाचा दक्ष प्रजापती होता, आता तो उत्तराधिकारी झाला. त्याचा अहंकार वाढतच चालला. आता त्या कालखंडामध्ये आनंद झाला की काही यज्ञ करायची पद्धत होती. पुन्हा भागवतातलं समाज जीवन. एक यज्ञ केला गेला तर यज्ञाचं नाव ऐकलं की आपल्याला आपल्या भारतात एका मोठ्या व्यक्तीची आठवण होणार आणि त्या यज्ञाचं नाव आहे वाजपेय यज्ञ. यज्ञाचं नाव आहे वाजपेय. हा मोठाच आहे, पण या यज्ञाबरोबर आणखीन एक मोठा यज्ञ त्याने केला. त्या यज्ञाचं नाव आहे बृहस्पती सव. आसव नाही आहे, बृहस्पती अविरेक सव. बृहस्पती देवांचा गुरु, त्याचं तेज प्राप्त व्हावं यासाठी दक्ष प्रजापतीनं एक यज्ञ केला बृहस्पती सव नावाचा. जसं आपण विश्वजित मागे बघितला त्यासारखा मोठा यज्ञ केला. यज्ञाच्या वेळेला ब्रह्मर्षींना बोलवलं, देवर्षींना बोलवलं, पितृगणाला बोलवलं, अनेक देवतांना बोलवलं आणि यज्ञप्रसंगी त्यांचा यथोचित सत्कार केला. फक्त एवढ्या मोठ्या यज्ञात उत्तराधिकारी झालेल्या आनंदाच्या प्रसंगी नेमकं जावयाला मात्र शिवशंकराला जाणीवपूर्वक बोलावलं नाही. अगोदर शाप दिला, हविर्भाग मिळणार नाही, आणि आता आपल्या यज्ञात सुद्धा जावयाला बोलवलं नाही. कसं घडतं बघा. भागवतकार सांगतात असा आपले वडील दक्ष प्रजापती बृहस्पती सव नावाचा मोठा यज्ञ करतायत. त्याची चर्चा सुरू झाली, सगळ्यांना बोलवलं गेलं आणि देवतांचे समूहच्या समूह आकाशगामी गमन करीत करीत त्या यज्ञ मंडपाकडं जायला लागले. आणि पार्वतीच्या, आता तिचं नाव सती आहे, दाक्षायणी असं आता तिचं नाव आहे. दक्षाची मुलगी म्हणजे दाक्षायणी, जनकाची मुलगी जानकी. त्या दाक्षायणीनं सहज जाताना आकाशगमन करणाऱ्या देवदेवतांच्या तोंडी ऐकलं की काय सांगावं, अहो तो दक्ष प्रजापतीने त्यानं बृहस्पतीसह यज्ञ केला आणि त्या यज्ञाला सामील व्हायला, सहभागी व्हायला आम्ही सगळे चाललो आहोत. ही वार्ता सतीच्या कानावर पडली. सागर संगीत यज्ञाची स्तुती तिने देवतांच्या तोंडून ऐकली आणि आपल्या पतीला शिवशंकरांना ती म्हणाली. सती हे सगळं ऐकून आपल्या पतीला म्हणजे शिवशंकरांना म्हणाली, अहो माझ्या वडिलांनी फार मोठा यज्ञ आरंभिला आहे. सगळ्या देवदेवता त्या ठिकाणी जाणार आहेत. माझ्या बहिणी आणि माझी आई तर आहेच त्या ठिकाणी, पण माझ्या बहिणीसुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत. माझ्या मावश्या पण येणार आहेत. बऱ्याच कालावधीमध्ये मी माझ्या आईला आणि मावशीला भेटलेली नाही, बहिणीलाही भेटलेली नाही. अशा स्थितीमध्ये या यज्ञ समारंभाला आपण जाऊया का? शिवशंकर काहीच बोलले नाही. तेव्हा सती पुढे म्हणाली, शिवशंकर काहीच बोलत नाहीत म्हणताना, अहो मी एक अज्ञानी संसारी सामान्य स्त्री आहे, मी दीनतुबडी आहे, पण मला एकदा माझी जन्मभूमी हिमालय, दक्ष प्रजापती त्या ठिकाणी करतोय यज्ञ, ती जन्मभूमी बघावीशी वाटते आहे. सगळे देवादिक जात आहेत. आता तुम्ही म्हणाल, अशी मांडणी आहे बघा, आता तुम्ही म्हणाल, मित्रा तो प्रसंग माहिती आहे, आता तुम्ही म्हणाल की आपल्याला निमंत्रणच नाही आहे. मग आपल्याला निमंत्रण नसताना, सासऱ्यांनी जावयाला निमंत्रण दिलं नसताना, जावयाने आणि त्यांच्या पत्नीनं म्हणजे सासऱ्यांच्या त्या मुलीनं जावं का निमंत्रण नसताना?
तुम्ही म्हणाल बरोबर नाही, पण ती तत्वार्थ आणि शास्त्रार्थ सांगते. सती बुद्धिमान आहे. ती म्हणते आपल्याला माहितीच आहे की निमंत्रण नसलं तरी सुद्धा गुरु, माता पिता यांच्या आणि पती, माता पिता, गुरु आणि सुहृद, श्लोक सांगतो पुन्हा, या चौघांच्या घरी न बोलावता सुद्धा जायला हरकत नाही. आता ते माझे पिता आहेत, माझे वडील आहेत, त्यांनी मला नाही निमंत्रण दिलं, राहिलं असेल गडबडीत, आपण कशाला मनावर घ्यायचं. आणि आपल्याला तर शास्त्रवचन माहिती आहे, अनाहुता अपि अभियंती सौहृदम भर्तुः गुरोः देहकृतश्च केतनम. केतन, निकेतन म्हणजे घर. केतन निकेतन, घरी जायला हरकत नाही. कसं? अनाहुता अपि, आहूत म्हणजे बोलावणं, अनाहुता न बोलावता सुद्धा. कुणी कुणी बरं नाही बोलावलं? सौहृद, आपला फार जवळचा मित्र आहे. सुहृद. आणि कोण आहे? भर्तुः, नवरा आहे. कशाला बोलायला पाहिजे पत्नीला? गुरोहो, आपल्या गुरुनी, सद्गुरूंनी नाही बोलावलं, झालं का हरकत नाही. आणि छान शब्द आहे देहकृतश्च, ज्यांच्यामुळं आपल्याला देह प्राप्त झाला ते माता पिता. आणि पुढचं सांगतो, हा देह नको म्हणूनच, दाक्षायणी हे नाव नको म्हणूनच सतीनं अग्निप्रवेश केलेला आहे. देह टाकलाय, तीच कामाख्या. पण हे सगळे नंतर. आत्ता मात्र ती शास्त्रार्थ सांगते आहे की देहकृतश्च, माझे जे आईवडील आहेत, सुहृदश्च, गुरोह आणि भर्तृः, अशाने बोलवलं नाही म्हणून आपण जायचं नाही, असं करणं काही बरं नाही. आपण, तुम्ही मला दयाळूपणानं परवानगी द्या, मी जाऊ इच्छिते. इथं भागवतकार एक सूचित करतायत, तो शब्द सूचित करतायत म्हणून उच्चारतो, स्त्रियांचा उत्सवप्रिय स्वभाव. स्त्रियांचा उत्सवप्रिय स्वभाव हा जागा झाला आणि सती असं जायला तयार झाली. शंकरांनी काय करावं? शंकर आपले शांत राहिले, होई म्हणाले नाहीत, नाही म्हणाले नाहीत. मग तीच मूक संमती घेऊन सती निघाली. आता सती अशा प्रकारे निघाल्यानंतर सांगायचा प्रयत्न केला शिवशंकरांनी. अगदी प्रथम काही बोललेच नाहीत, जायची तयारी दिसल्यानंतर आता बोललं नाही तर चुकीचं होईल बोलले. पण काय बोलले? अगदी समजूतदारपणे, समंजसपणे आणि अगदी धारवाडी काटा या पद्धतीनं बोलले. ते म्हणाले, हे बघ, तू गेलीस हरकत नाही, पण माझ्यावरच्या रागामुळं तुझे वडील तुझा सन्मान करणार नाहीत. त्यांचं मन सदैव अहंकारानं भरलेलं असतं, विवेकशून्य असे ते आहेत. त्यातच त्यांना उत्तराधिकारीचा अधिकार प्राप्त झालाय. असे ते तुझे जन्मदाते असले तरी जायचं की नाही तुझं तू ठरव. हे फार महत्त्वाचं, तुझं तू ठरव. अशा प्रकारे सांगितल्यानंतर शिवशंकर असंही म्हणाले, तू गेलीस तरी काही मी नाही म्हणणार नाही, तुझं तू ठरव. तेव्हा सतीची अवस्था भागवतकार सांगतात, तिकडं आड आणि तिकडं विहीर अशा प्रकारची झाली. मी मागं बोललो होतो ते आठवतं का बघा? सगळ्या अवतारांच्या मागं सत्व रज तमाचा खेळ आहे की काय असं माझ्या मनामध्ये येऊन जातं. आता पुन्हा बोलत नाही, वेळ घालवायला नको. सगळं घडून सती जायला तयार झाली. शंकरांनी सांगितलं होतं तुझं तू ठरव, पण मागाचा शब्द स्त्री स्वभाव सुलभ उत्साह प्रियता, त्यातून जायला निघाली. आणि मग मात्र शिवशंकर गप्प बसले. पण शिवशंकराचं जे सैन्य होतं त्या सैन्याला काही गप्प बसवेना. त्यांना सगळं माहिती होतं काय होणार आहे त्या ठिकाणी. मग कोण कोण निघाले बरं? ती एकटीच निघाली म्हणताना नावं दिलीत भागवतकारांनी. नावं छान आहेत. मणिमान न अर्धा, जसं धैर्यवान. मणिमान नावाचा सेनापती, शक्तिमंत नावाचा सेनापती, वृषेंद्र
नावाचा सेनापती. वृष इंद्र. शिवशंकर म्हटल्यानंतर बैल पाहिजेच ना. आपण त्याचा नंदी बैल करून टाकलाय, सोडून द्या. पण शिवशंकराचा बैल हा खरा खुरा सिंधू संस्कृतीतला वृषभ आहे. रावत सांगतो, आपल्याकडे हॉर्स पॉवर मोजायची पद्धत नव्हती. हॉर्स पॉवर आपल्याकडे बैलाची शक्ती मोजायची पद्धत होती सिंधू संस्कृतीमध्ये. कारण बैल, वृषभ हा आपल्या शेती संस्कृतीचा, कृषी संस्कृतीचा मूलाधार आहे. गोवंशाचं रक्षण म्हणून आम्ही करू इच्छितो. बर, वृषेंद्र असे सगळे सेनापती निघाले. शंख दुर्दुभी वाजवत निघाले. छत्र चामरादी वैभवासह निघाले. आता हे सगळे निघाले म्हणताना भागवतकार सांगतात, शिवशंकराची योग्यता ज्यांना माहिती होती ते ऋषी पण निघाले. ते वेदघोष करत निघाले. आणि अशा प्रकारच्या थाटामाटात वैभवासह त्या सुशोभित यज्ञशाळेकडं सती जाऊन पोचली. सती पोचल्यानंतर तिच्या स्वागताला प्रथम आली ती आई. आई आणि तिच्या ज्या बहिणी होत्या, आई आणि बहिणी, त्यांनी मात्र धावत येऊन त्याला मिठी मारली. आणि कोण आलं नाही. आई आणि बहीण सोडून बाकीची माणसं तटस्थ राहिली. का तटस्थ राहिली, का अलिप्त राहिली, तर त्यांना दक्ष प्रजापतीच्या क्रोधाची भीती होती. फक्त आई आणि बहिणीला भीती वाटली नाही आणि त्यांनी तिला मिठीमध्ये घेतलं. हे सगळं बघून भागवतकार सांगतात, हे सगळं बघून मोठ्या उत्साहाने ती आली होती. बहिणीने आईने स्वागत केलं, ते आनंद झाला तिच्या मनाला. पण बाकी सगळं त्याने बघितलं आणि ती खट्टू झाली. आणि खट्टू झाल्यानंतर त्या सभेमध्ये सगळ्यांचा जसा सत्कार झाला तर सतीचा पण सत्कार झाला. तो सत्कार म्हणजे मानाचं स्थान, पूजा, उपचार या सगळ्या गोष्टी समोर आल्या, पण त्या काही सतीनं स्वीकारल्या नाहीत. आणि एका बाजूला सभास्थानी ती बसली. आता मागं म्हणलेलं वाक्य आठवा, ऐकणं वेगळं आणि बघणं वेगळं. आता तिला समोर दिसलं की या दक्ष प्रजापती बृहस्पती सवयज्ञामध्ये, यज्ञात काही भाग असतात, टप्पे असतात. देवांची नावं घेऊन त्यांना आहुती अर्पण केली जाते आहे. तास, 2 तास, 4 तास ती डोळ्यानं बघती आहे. सगळ्या देवांना बृहस्पती सवमध्ये या टप्प्यावर हवीर भाग अर्पण केला जातोय. फक्त आपल्या नवऱ्याचं नाव मात्र शिवशंकराचं त्या सर्व ठिकाणी वर्ज आहे, घेतलं जात नाहीये. हे बघताना मात्र ती अतिशय रागावली. आपल्या पतीचा कशा प्रकारचा अपमान झालाय हे तिच्या लक्षामध्ये आलं. भागवतकार तिच्या अपमानाचंही वर्णन करतात, क्रोधाचंही वर्णन करतात. ती वडिलांना म्हणाली, तुम्ही शाप दिला होता ते ऐकलं होतं, पण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं. तुम्ही करता ते काही बरोबर करत नाही आहे. आणि क्रोधाविष्ट झालेली ती स्वतःला आवरून सावरून महासती, आता नुसती सती नाही, महासती आपल्या वडिलांना शांतपणे म्हणाली, बाबा तुम्ही काय करताय? प्रत्यक्ष शिवशंकरांचा अपमान करताय. ज्याच्या नावानं अपवित्र पवित्र होतं, सारे प्राणी मात्र पातकी मुक्त होतात. साक्षात विष्णू श्रीराम हा सुद्धा ज्याचा भक्त आहे. भागवतकार सांगत नाही, पण तुम्हाला माहिती आहे, रामेश्वर हे मंदिर तुम्हाला मला माहिती आहे. रामानं ज्या ईश्वराची भक्ती केली लंकर स्वारी करायच्या पूर्वी, तेच रामेश्वर ना. आणि कुठल्याही देवाचे शेवटी ईश्वर शब्द असला, हरिहरेश्वर सारखा शब्द असला तर ईश्वर आहे तिथे शंकर आहे. आता प्रश्न असा की विष्णू राम रूपामध्ये सुद्धा ज्यांचा गौरव करतो त्याला हविर्भाग नाकारून तुम्ही पातकाचे धनी होत आहात. स्वतःला सावरा, मनातली आढी काढून टाका आणि आता तरी शिवशंकरांचा सन्मान करा.
रागानं थरथरत ती हे बोलली, पण याचा परिणाम काही सासऱ्याच्या मनावर झाला नाही. तेव्हा भागवतकार वर्णन करतायत, अरुद्र भागम तमवेक्षच अध्वरम पित्राच देवकृत हेलनम विभव अनादृता यज्ञ सदस्याधीश्वरी सकोप लोकानिव ध्यक्षती ऋषा. अर्थ असा, अरुद्र भागम, रुद्र म्हणजे शंकर, त्याचा हविर्भाग जिथं दिला जात नाही. अरुद्र भागम तम अवेक्ष, पाहून, कुठं? अध्वरम, यज्ञामध्ये. कुणाकडून? पित्राच, आपल्या वडिलांच्याकडनं. कृत, आपल्या नवऱ्याचा. कृत हेलन विभव, हेलन, हेळणा म्हणजे अपमान. आपल्या वडिलांच्याकडून हविर्भाग न देता आपल्या नवऱ्याचा, जामाताचा अपमान केला जातोय. अनादृता हे सहन न होऊन यज्ञ सदस्य अधीश्वरी, फार छान शब्द आहे. तो जो यज्ञ होता त्या यज्ञाची अग्नी जो होता त्या अग्नीचीही स्वामिनी असणारी, कारण शंकराची पत्नी आहे ती, अग्नीची स्वामी असणारी म्हणजे यज्ञ अधीश्वरी. हा गंमत आहे बघा. यज्ञामध्ये हविर्भाग नाकारताय आणि त्या हविर्भागाची अधिष्ठात्री देवता कोण आहे? शंकराची पत्नी सती, महासती पार्वती. म्हणून यज्ञ सदस्य अधीश्वरी, सकोप, रागावलेली, लोकानिव ध्यक्षती ऋषा. ऋषा म्हणजे रागावून, त्रैलोक्याचा नाश करायला प्रवृत्त झाली. त्रैलोक्याचा नाश करायला प्रवृत्त झाली. आता हे बघितल्यानंतर दक्ष प्रजापतीनं खरं तर सावरायला पाहिजे होतं, पण न सावरता आपली मुलगी एवढी संतापली आहे, सात्विक संतापानं थरारती आहे, थरथरती आहे. दुःख आणि क्रोध यांची मिळणी झालेली आहे. दुःख आणि क्रोध याची मिळणी झालेली आहे. अशा स्थितीमध्ये खरं तर वडिलांनी मुलीचं सामर्थ्य ओळखून 2 पावलं मागं यायला पाहिजे होतं. पण दक्ष प्रजापतीच्या डोळ्यावर अहंकाराचा धूर होता. तेव्हा सतीनं सगळ्यांच्या लेकर घोषणा करून टाकली की आता मी जे माझं नाव दाक्षायणी आहे तेही पुसून टाकणार आहे. भागवतकार एक छान लिहितात की माझे पती शिवशंकर कधी कधी चेष्टेत, कधी कधी गमतीनं, कधी कधी मला चिडवण्यासाठी मला हाक मारत असत. ते दाक्षायणी म्हणून हाक मारत असत. नवऱ्यानं बायकोला हाक मारायचं. ती आता म्हणते त्यावेळेला मला कौतुक वाटायचं, पण आता मला दाक्षायणी शब्द मला चिकटायला पण नकोय. तुम्ही जो देह मला दिला तोच मला नकोय. म्हणून तिनं पीत वस्त्र धारण केलं, उत्तराभिमुख बसली, अग्नी नारायणाची प्रार्थना केली, आपल्या नागपंथाच्या भाषेत कुंडलिनी शक्ती जागृत केली. आपल्या सगळ्यांना जठराग्नी माहिती आहे, पण तुमच्या माझ्या देहामध्ये योगाग्नी असतो. तो योगाग्नी जागा केला आणि पीत वस्त्र, शब्द आहे मी कुठल्या ठिकाणी सांगतो, पीत संकुला, पीत वस्त्र धारण केलं तिनं. कापराप्रमाणे आपला देह यज्ञकुंडात उडी मारून, असा एक प्रवाद आहे, गोष्ट आहे, मी कुठल्या ठिकाणी गोष्टीचा फरक सांगेन. यज्ञकुंडात उडी मारून नाही आहे, मानलं जातं असं, पण यज्ञकुंडात उडी मारून नाही आहे. योग मार्गानं, योग समाधी लावून, योगाने जागृत करून तिनं तो आपला दाक्षायणी नावाचा देह नष्ट केला. तेव्हापासून तिचं नाव सती झालं, महासती झालं. आज इथेच थांबायचं आहे. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो मी नंतर सांगणार.